मागच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. त्यामधला शेवटचा घटक राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती. यामध्ये एखाद्या देशातील विशिष्ट कालावधीतील उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्याची भूमिका आणि त्या अनुषंगानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची बेरीज या संदर्भामध्ये आपण आत्तापर्यंतचा भाग जो पाहिला त्या भागाच्या अनुषंगानं सेवा मूल्य किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू व सेवांचं जे मूल्य आहे ह्या मूल्याची बेरीज किंवा मापन करणं गरजेचं असल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये अलीकडच्या कालखंडात राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेत अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या साहाय्यानं अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये निश्चित स्वरूपाचे घटक संपादित करून अर्थव्यवस्थेमध्ये येणारी विविध घटकांच्या मार्फत त्या राष्ट्राच्या नियोजनास दिशा देण्यास राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं पाहावयास मिळतं. एखाद्या देशात एका विशिष्ट कालावधीत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्याची बाजार किमतीनुसार बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असं जर आपण म्हटलं तर यामध्ये मोजमाप करणं कठीण काम आहे. अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं मूल्य हे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचं मापन करत असल्यानं ह्या मापनाच्या पद्धतीत फरक पडतो आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रमुख 3 पद्धतींचा वापर केला जात असल्याचं पाहावयास मिळतं. तर पहिला जो घटक आहे त्या पहिल्या घटकामध्ये उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या 3 पद्धतीचा अवलंब करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जात असल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये उत्पादन पद्धती विशिष्ट कालावधीत एका राष्ट्रात निरनिराळ्या उत्पादन क्षेत्राकडून उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची बेरीज केली जाते. यालाच आपण राष्ट्रीय उत्पादन असं संबोधतो. परंतु एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक वस्तूंची बेरीज केल्यास राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अवास्तव येण्याचा संभव असतो. कारण या पद्धतीत दुहेरी गणनेचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एकच वस्तूची किंवा सेवेची मोजणी एकाच वेळी करणं गरजेचं असतं. उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामध्ये एक अंतिम वस्तूंची मोजणी करणं आणि दुसरा मूल्यवृद्धीनं मोजणी करणं. अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या निरनिराळ्या क्षेत्राकडून अनेकविध उत्पादने व सेवा निर्माण केल्या जातात. उदाहरणार्थ साखर, कापड, खाद्यतेल, अन्नधान्य, औषधे, यंत्रसामग्री, हत्यारे, गहू, डॉक्टरांची सेवा, शिक्षकांची सेवा, बँकिंग, विमा सेवा इत्यादी प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जातात. ह्या अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा निर्माण होत असतात आणि यातून खऱ्या अर्थानं एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या केवळ अंतिम वस्तू व सेवा यांची बेरीज केली जाते. मात्र येथे अंतिम वस्तूंची बेरीज कशी करावयाची याचा प्रश्न निर्माण होतो. कारण
वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या परिमाणात मोजल्या जातात, जसे दूध लिटर, साखर किलोग्रॅम, कापड मीटर, ट्रॅक्टर नग. या वस्तूंमध्ये सेवांच्या बाजारातील किमती विचारात घेणं गरजेचं असतं. थोडक्यात, देशातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्य म्हणजे बाजार किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. अंतिम वस्तूच्या पैशातील मूल्याच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. अंतिम वस्तूंच्या पैशातील मूल्याच्या साहाय्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना Q1, Q2, Q3 .Qn याप्रमाणे समीकरण तयार केलं जातं. म्हणजे समेशन n/P1 Q1 = I 1 या सूत्राच्या साहाय्यानं अंतिम वस्तूची पैशातील मूल्य काढली जातात. उदाहरणार्थ, 5,000 मीटर कापड 100 रुपये मीटर या दराने बाजार मूल्य 50,000 रुपये होईल. तर या अनुषंगानं 200 क्विंटल साखर, 10 टन गहू, 500 लिटर दूध, 100 किलो चांदी, 5 ट्रॅक्टर असं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना या सर्व वस्तूंची बाजारभावानुसार किंमत विचारात घेऊन त्याचं मूल्य ठरवलं जातं आणि त्याची एकूण आकडेवारी जी आहे ही एकूण आकडेवारी अंतिम आकडेवारी म्हणून प्रसिद्ध केली जाते. दुसरा जो घटक आहे मूल्यवृद्धी दरानं मोजणी. मूल्यवृद्धी म्हणजे तंत्राचा वापर उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना करता येतो. यामध्ये वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात होणाऱ्या मूल्याची बेरीज केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक वस्तूंच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातील मूल्यवृद्धी एकत्रित केल्यास दुहेरी गणनेचा घोटाळा होत नाही. म्हणजे शेतकरी ज्यावेळी कोष्टकावरून वस्तूंचं उत्पादन घेतो, म्हणजे समजा शेतकऱ्यानं कापूस या पिकाचं उत्पादन घेतलं असेल, तर कापसापासून कारखान्यापर्यंत कापड करण्यापर्यंत ह्या उत्पादनात होणारे प्रक्रिया याचं मूल्य वजा करून अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेणं. म्हणजे प्रत्यक्षात शेतकऱ्यानं उत्पादित केलेला कापूस, त्यापासून प्रक्रिया उद्योगांनी निर्माण केलेला धागा आणि त्या धाग्यापासून तयार झालेलं कापड बाजार किंमत विचारात घेता या कापडाच्या किमतीमधून कापूस आणि धाग्याचं मूल्य वजा करणं म्हणजेच मूल्यवृद्धीनं मोजणी करणं होय. तर या अनुषंगानं वस्तूंच्या विविध घटकांमध्ये होणारे बदल विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घ्यावयाची दक्षता. यामध्ये पहिला जो घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना राष्ट्रातील उत्पादित होणाऱ्या फक्त अंतिम वस्तूंचा समावेश करावा. आयात निर्यात मूल्याचा विचार करणं आवश्यक असतं. काही वस्तू आणि सेवांची निर्मिती ही सार्वजनिक उपभोगासाठी झाली असल्यास ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबात धरावी. प्रत्यक्ष करांची रक्कम वजा करावी. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी तयार
करीत असताना वस्तूंच्या किमतीत होणारे बदल विचारात घ्यावेत. विशिष्ट वर्षातील यंत्रांची पुनर्रचना करण्याकरिता आलेला खर्च, भांडवली झीज, घसारा रक्कम या सर्व गोष्टी वगळल्या जाव्यात. या प्रमुख दक्षता उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घेतल्या जातात. मुद्दा क्रमांक 2, उत्पन्न पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धतीत देशातील व्यक्ती व उद्योग संस्थांना एका विशिष्ट वर्षाच्या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे उत्पादन घटकाच्या उत्पन्नाच्या निर्मितीची प्रक्रिया असते. या सर्व उत्पादन घटकाच्या मोबदल्यांची बेरीज अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या घटकांकडून उत्पन्नाची आकडेवारी जमा झालेली असते. याचा उपयोग या पद्धतीत केला जातो. अर्थव्यवस्थेतील व्यक्ती व संस्थांच्या उत्पन्नाच्या आकडेवारीची बेरीज ही निव्वळ उत्पादनाच्या पैशातील किमती एवढी असते. तर दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ही बेरीज अंतिम वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी होणाऱ्या खर्चाबरोबर असते. तसेच उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना परराष्ट्रातून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा लागतो. तर प्रतिकूल व्यवहार शेषातून द्यावे लागणारे उत्पन्न वजा केले जाते. यामध्ये संमिश्र उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजेच उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न समीकरणाच्या सहाय्यानं आपणास पुढील प्रमाणे मोजता येईल. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वेतन अधिक खंड अधिक व्याज अधिक नफा अधिक संमिश्र उत्पन्न अधिक विदेशातून मिळालेलं निव्वळ घटक उत्पन्न. म्हणजेच उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना, उत्पन्न मोजत असताना घ्यावयाची दक्षता पुढील प्रमाणे घेणं आवश्यक ठरतं. 1. गैरमार्गाने मिळालेलं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केलं जाऊ नये. 2. अचानक झालेला धनलाभ उदाहरणार्थ लॉटरी, जुगार इत्यादीतून मिळालेलं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करू नये. 3. निवृत्ती वेतन, सहाय्य निधी, बेकार भत्ता, देणग्या, बक्षिसाद्वारे मिळणारी रक्कम यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. कारण या उत्पन्नाच्या मोजणीने दुहेरी गणना होण्याची शक्यता असते. परराष्ट्रातून मिळालेलं निव्वळ घटक उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करावे. प्रतिकूल व्यवहार शेषातून द्यावे लागणारे उत्पन्न वजा करावे. 6. प्रत्यक्ष कर वजा करावेत. 7. जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीपासून उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. खरेदी विक्रीपासून मिळणारं कमिशन राष्ट्रीय उत्पन्नात जमा करावं. नवीन किंवा जुन्या शेअर्सपासून मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. देणगी कर, संपत्ती कर इत्यादीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. काही वेळा उद्योग संस्थांना होणाऱ्या नफ्याचा काही भाग राखीव निधीत ठेवला जातो. तो न वाटलेला नफा असल्या कारणाने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. पुढचा घटक खर्च पद्धती. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशातील एका वर्षाच्या कालावधीत एकूण खर्चाची बेरीज केली जाते. ही बाब राष्ट्रीय उत्पन्ना इतकी येते. देशात
उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची खरेदी निरनिराळ्या घटकांकडून होत असते. म्हणजेच राष्ट्रातील उत्पादन प्रक्रियेतून उत्पादक घटकांच्या मोबदल्यांची निर्मिती होते आणि उत्पादक घटकांच्या मोबदल्यातून खर्चाची निर्मिती होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत खर्चाचे प्रमुख 3 घटक मानले जातात. त्यामध्ये उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्च. उपभोग खर्च बरोबर उपभोग खर्चामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एका वर्षाच्या कालावधीत सर्व प्रकारच्या उपभोग्य वस्तू आणि सेवा यावरील खर्चाचा समावेश होतो. कारण उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला हा त्यांचा उपभोग खर्च असतो. गुंतवणूक खर्च म्हणजे अर्थव्यवस्थेत नवीन वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी केलेला भांडवली खर्च होय. म्हणजेच गुंतवणूक खर्च हा उत्पादन क्षमता निर्माण करणारा होणारा भांडवली खर्च किंवा गुंतवणूक खर्च होय. भांडवल निर्मितीसाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा एक भाग खर्च होत असतो. यातून खऱ्या अर्थानं गुंतवणूक खर्च मोजला जातो. सरकारी खर्च. कुटुंब संस्था, उद्योग संस्थांना ज्याप्रमाणे वस्तू आणि सेवांवर खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे सरकारलाही काही खर्च हा वस्तू व सेवांवर करणं आवश्यक असते. जगातील बहुसंख्य राष्ट्रात सरकारचा खर्च हा अलीकडील काळात वाढत असल्याचे दिसते. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळं सरकारी खर्चात सातत्याने वाढ होत असते. सरकारला ज्या बाबींवर खर्च करावा लागतो त्या पुढील प्रमाणे आहेत. उदाहरणार्थ कायदा व सुव्यवस्था, संरक्षण, सार्वजनिक आरोग्य, रस्ते, रेल्वे, दळणवळण, शाळा, महाविद्यालये, पायाभूत सोयी सुविधा, रोजगार निर्मिती इत्यादी. यामुळेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सरकारी खर्च हा महत्त्वाचा भाग असतो. वरील 3 प्रकारच्या खर्चांबरोबर निव्वळ परकीय गुंतवणूक ही विचारात घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या व्यापार करावा लागतो आणि त्यासाठी विदेशातून काही वस्तू आयात तर वस्तूंची निर्यात करणं गरजेचं आहे. राष्ट्राला आयातीचं मूल्य अदा करावं लागतं तरच निर्यात मूल्य जमा होतं. यासाठी राष्ट्रीय उत्पन्नातून आयात मूल्य वजा केलं तर निर्यात मूल्य जमा केलं जातं. यासाठी अधिक या चिन्हाचा वापर केला जातो. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी पुढील समीकरणाचा अवलंब केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खाजगी उपभोग खर्च अधिक सरकारी उपभोग खर्च अधिक देशांतर्गत गुंतवणूक खर्च अधिक निव्वळ परकीय गुंतवणूक कंसात आयात वजा निर्यात वजा घसारा वजा अनुदाने वजा करून निव्वळ प्रत्यक्ष कर. खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घ्यावयाची दक्षता. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना फक्त अंतिम खर्चाचा समावेश केला जाणं गरजेचं आहे. जुन्या वस्तूंवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना करू नये. कारण त्या वस्तूवर अगोदरच्या वर्षी खर्च केलेला
असल्यानं त्याचा समावेश मागील वर्षात केलेला असतो. चालू वर्षाच्या खात्यात त्याचा समावेश करू नये. नवीन किंवा जुन्या शेअर्सवरील खर्चाचा समावेश अंतिम खर्चात करू नये, कारण शेअर्सवरील खर्च हा फक्त संपत्तीच्या हस्तांतरणाचा भाग आहे. यापासून उत्पादनात नवीन भर पडत नाही. एकूण गुंतवणुकीचा समावेश एकूण खर्चात करावा, म्हणजेच एकूण गुंतवणुकीत घसाऱ्यावरील खर्चाचा समावेश करण्यात यावा. सरकारकडून हस्तांतरित रकमांवर होणाऱ्या खर्चाचा समावेश यामध्ये करू नये, कारण या रकमांपासून काही उत्पादन कार्यात किंवा एकूण उत्पादनात भर पडत नाही. उदाहरणार्थ बेकार भत्ता, निवृत्ती वेतन इत्यादी. पुढचा घटक, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी व राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचं महत्त्व. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना विविध प्रकारच्या अडचणी येतात. या अडचणींचे प्रमुख 2 भागात विभाजन करता येते. एक तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचण आणि दुसरं व्यावहारिक किंवा संख्याशास्त्रीय अडचण. या अडचणी पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देता येईल. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. विविध अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या भिन्न भिन्न व्याख्या केल्या आहेत. त्यामुळं सर्व व्याख्यांमधील बिनचूक व्याख्या कोणती हे ठरवणं अवघड होतं. परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजून घेणं कठीण होतं. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यात अडथळे निर्माण होतात. 2. उत्पादनाचे स्वरूप. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी एका विशिष्ट वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तूंची बाजारातील किंमत विचारात घेणं आवश्यक असतं. मात्र अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात अनेकविध वस्तू व सेवांचे उत्पादन झालेले असते. त्यामुळे एकूण उत्पादन मोजणं कठीण बाब असते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजमापात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विभिन्न वस्तू व सेवांचं एकत्रीकरण करण्याची अडचण निर्माण होते. 3. गैरव्यवहारांपासून मिळणारं उत्पन्न. अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार, जुगार, स्मगलिंग, काळा बाजार यासारख्या गैरमार्गांनी मिळालेलं उत्पन्न उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेतलं जात नाही. मात्र अशा मार्गांनी मिळवलेले उत्पन्न खर्च केल्यास त्याचा समावेश खर्च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना केला जातो. म्हणजेच गैरमार्गांनी मिळवलेला उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एका पद्धतीत समाविष्ट केलं जातं, तर दुसऱ्या पद्धतीत ते वगळलं जातं. ही परस्पर विरोधी बाब राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणीची ठरू शकते. 4. हस्तांतरित उत्पन्न. अर्थव्यवस्थेतील काही व्यक्तींना मिळणारे हस्तांतरित उत्पन्नाचा, उदाहरणार्थ लॉटरी, देणगी, पेन्शन, बेरोजगार भत्ता इत्यादी चा समावेश उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जात नाही. मात्र खर्च पद्धतीत या बाबीचा खर्च समाविष्ट होत असल्यानं येथेही संकल्पना अडचणीची निर्माण होते. 5.
वास्तव उत्पन्नाचं मापन करणं कठीण. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे वास्तव उत्पन्न होय. ही संकल्पना वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी तसंच त्यांच्या स्थिर किमतीला असणाऱ्या एकूण मूल्याशी संबंधित असते. मात्र या दोन्हीही प्रकारे वास्तव उत्पन्न मोजणं हे अत्यंत अवघड आहे. आकडा 6. विना वेतन सेवा. उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करीत असताना ज्या सेवा व विना वेतन किंवा विना मोबदला केल्या जातात त्याचा समावेश केला जात नाही. फक्त मोबदला घेऊन दिल्या जाणाऱ्या सेवांचाच समावेश केला जातो. मात्र त्याच प्रकारच्या सेवा या मोबदल्याबद्दल कुटुंबातील व्यक्तीकडून दिल्या जातात त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. आकडा 7. मूल्यवृद्धी पद्धतीत मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करीत असताना मूल्यवृद्धी पद्धतीत कोणत्या टप्प्यातील उत्पन्नाची आकडेवारी विचारात घ्यावयाची हे ठरविणे अवघड असते. आकडा ब. व्यावहारिक संख्याशास्त्रीय अडचण. आता दुसऱ्या घटकामध्ये व्यावहारिक अडचणी ज्या आहेत या व्यावहारिक अडचणीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना विविध प्रकारच्या आकडेवारींची आवश्यकता असते. जर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप अचूक व्हावयाचं असेल तर विश्वासार्हता, पुरेशी व योग्य आकडेवारी उपलब्ध होणं आवश्यक असतं. प्रत्यक्ष मात्र अशा प्रकारची आवश्यक असणारी आकडेवारी उपलब्ध होण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणं कठीण बनतं. आकडा 2. वस्तू विनिमय पद्धती. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अंशतः किंवा पूर्णतः वस्तू विनिमयाची पद्धती आहे तेथे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी निर्माण होतात. कारण वस्तूचे पैशातील रूपांतरण करणं अवघड असतं. तसेच एकूण खरेदी विक्रीचे व्यवहार मोजणंही कठीण काम आहे. आकडा 3. किमतीतील अस्थिरता. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करीत असताना अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमतीत अस्थिरता असणं अत्यंत आवश्यक असतं. प्रत्यक्षात वस्तू व सेवांच्या किमती या विविध ठिकाणी भिन्न असतात. त्या सतत चढउतार होत असतो. अशा वेळी वस्तू व सेवांचं पैशातील मूल्य मोजणं अवघड होतं. आकडा 4. समाजाचा दृष्टिकोन. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी समाजातून उत्पादन, उपभोग, बचत, गुंतवणूक इत्यादी संदर्भात विविध प्रकारच्या आकडेवारीच्या उपलब्धतेची आवश्यकता असते. मात्र लोकांचा दृष्टिकोन हा धनात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. काही वेळा या बाबीची संपूर्ण माहिती ठेवणं लोकांना आवश्यक वाटत नाही. तसंच लोकांच्या निरीक्षणामुळं त्यांच्याकडून योग्य नोंद ठेवली जात नाही. परिणामी योग्य माहितीच्या अभावाने राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापात अडचणी निर्माण होतात. आकडा 5. वस्तू निर्मितीचा कालावधी. अर्थव्यवस्थेत काही वस्तू व सेवा अशा असतात की त्यांची निर्मिती होण्यासाठी काही वर्षे लागतात. उदाहरणार्थ रेल्वे इंजिन, मोठी जहाजे, रणगाडे, अवकाशयान इत्यादी. अशा वस्तू व सेवांच्या संदर्भात त्यांचं मूल्य कोणत्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात किती मोजावयाचं हे ठरवताना अडचणी येतात.
वरील अडचणींबरोबर अर्थव्यवस्थेत इतर काही बाबींमुळं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ, नव्या व जुन्या दोन्ही वस्तूंची बाजारात खरेदी विक्री होत असेल तर यामध्ये नवी व जुनी वस्तू ठरवणं अवघड होतं. म्हणजे वस्तूची द्विगणना होण्याची शक्यता असते. म्हणजे अर्जित व अनर्जित उत्पन्न ठरविण्याची अडचण, प्रत्यक्षात व कार्यक्षम कर्मचारी वर्गाचा अभाव असण्यानं मोजमाप करण्याची अडचण या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करीत असताना निर्माण होते. आकडा 2, राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचं महत्त्व. दुसऱ्या महायुद्धापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाची सांख्यिकीय माहिती शास्त्रज्ञांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून वापरली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग आर्थिक स्थैर्य, आर्थिक विकास इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशानं केला जाऊ लागला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं महत्त्व आणि काही घटक पुढील प्रमाणे आपणास पाहता येतील. चला, आकडा 1, आर्थिक धोरण आखण्यास मदत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामुळं अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्राविषयी विविध प्रकारची आकडेवारी व माहिती मिळते. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान, त्यातील वाढीचा दर, विविध क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा इत्यादीची माहिती मिळते आणि त्यावरून शेती, उद्योग क्षेत्रातील धोरणांची आखणी किंवा अंमलबजावणी करणं सोयीचं होतं. आकडा 2, विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमुळं अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, सेवा या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नात हिस्सा किती प्रमाणात आहे हे समजतं. त्यावरून देश विकसित आहे किंवा अविकसित आहे हे समजतं. सर्वसामान्यपणे राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा हिस्सा जास्त प्रमाणात असेल तर ती अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे असं मानलं जातं. उद्योग क्षेत्राचा हिस्सा जास्त असेल तर विकसित अर्थव्यवस्था असते. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना. यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशात एकूण उत्पादन किती होतं याचा अंदाज येतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूल्यावरून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा स्तर समजू शकतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न देशाची प्रगती समजावून सांगते. पुढचा जो घटक आहे, आर्थिक विषमतेची तीव्रता. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समाजाच्या वेगवेगळ्या गटात राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कसं झालं हे समजतं आणि यावरून आर्थिक विषमता तीव्र आहे की सौम्य आहे हे ठरविता येतं. यावरून सार्वजनिक खर्चाचं व कर आकारणीचं धोरण ठरवता येतं. आर्थिक नियोजनास मदत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमुळं देशात आर्थिक नियोजन तयार करण्यास मदत होते. राष्ट्रीय उत्पन्नामुळं देशात उपभोग खर्च, बचत किंवा किती होते याची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्न किती वाढ होईल हे मागील आकडेवारीवरून समजतं आणि या आधारे राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर पंचवार्षिक योजना तयार केल्या जातात. आंतरराष्ट्रीय तुलना. दोन देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दोन देशातील आर्थिक विकासाची तुलना करता येते. कोणता देश जास्त प्रगत आहे
हे ठरविता येतं. एखाद्या देशातील राहणीमानाचा दर्जा, लोकांचं कल्याण, खरेदी क्षमता इत्यादी बाबत तुलना करून निष्कर्ष मांडता येतात. उदाहरणार्थ जर्मनी आणि भारत या दोन देशाच्या राष्ट्रोत्पन्नावरून जर्मनीतील प्रगतीविषयी विश्लेषण करता येईल व दरडोई उत्पन्नावरून जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांना द्यावयाची वर्गणी, विकासाचे कार्यक्रम इत्यादी ठरविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. पुढचा आकडा उद्योगपती, व्यावसायिक इत्यादींना उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमुळं उद्योजकांना आपल्या वस्तू किती मागणी असेल याचा अंदाज येतो. उदाहरणार्थ गुंतवणूक व उत्पादन करावयाचे निर्णय घेतले जातात. कोणत्या वस्तूंना किती मागणी वाढेल याचा अंदाज घेतला जातो, त्यानुसार उत्पादनाचं धोरण ठरविलं जातं. आर्थिक स्थैर्यास मदत करणं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमुळं देशात राष्ट्रीय उत्पन्न किती वेगानं वाढत आहे, शेती, उद्योग इत्यादी क्षेत्राच्या उत्पादनात किती वेगाने वाढ होते हे समजतं. यावरून पैसारूप उत्पन्नातील वाढ व वास्तव उत्पादन वाढ यातील फरक स्पष्ट केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीपेक्षा उत्पादनातील वाढीचा वेग कमी असेल तर चलनवाढ होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत सरकारला महागाई विरोधी उपाययोजना करण्यासाठी मदत होते. यातूनच आर्थिक स्थैर्य ठेवून देशाचा विकास साध्य करता येतो. केंद्र राज्य सरकार संबंध सुधारले जातात. राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीमुळं केंद्र सरकारला वेगवेगळ्या राज्यातील उत्पन्नाची माहिती मिळते, दरडोई उत्पन्न समजतं. यावरून केंद्र सरकारकडून द्यावयाच्या मदतीचा हिस्सा ठरविता येतो. मागील राज्यांच्या अधिक प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून देता येतो. समतोल आर्थिक विकासासाठी प्रयत्न करता येतो. यातून केंद्र राज्य संबंध सलोख्याचे राहून आर्थिक विकासाला प्रेरणा मिळते. संशोधक अभ्यासकांना उपयुक्त. देशातील आणि जगातील संशोधन संस्था, संशोधक, आंतरराष्ट्रीय संघटना विविध संशोधन प्रकल्पासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. विद्यापीठ व महाविद्यालयातील संशोधक व विद्यार्थ्यांना देशातील विविध प्रकारच्या आर्थिक घटकाविषयी माहिती मिळविण्यास मदत होते. सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी. देशातील नागरिकांना आपल्या देशातील एकूण आर्थिक परिस्थितीची माहिती समजून घेता येते आणि यातून खरेदी क्षमता किती आहे याची कल्पना नागरिकांना येते. त्यावरून देशातील सरकारला आर्थिक धोरणं ठरविताना सहकार्य मिळण्यास मदत होते. याबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हा भाग घटक या ठिकाणी संपतो.